वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला पौष्टिक अशी सोयाबीनची टिक्की बनवून दाखवणार आहे किंवा तुम्ही याला सोयाबीनचे कबाब देखील म्हणू शकतात। तर इथे बघा मी अर्धा तास हे सोयाबीन पाण्यामध्ये भिजत घातले होते। तर भिजवल्यानंतर मी हे व्यवस्थित पिळून घेतले आहे, यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि आता हे मी मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे। तर तुम्हाला जर लवकर करायचे असतील किंवा झटपट करायचे असतील तर तुम्ही गरम पाण्यात 10 मिनिटांसाठी बॉईल देखील करून घेऊ शकतात। तर इथे बघा मी अद्रक, हिरवी मिरची आणि लसण घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरमधनं। तर बघा 2-3 बॅचेसमध्ये मी हे सर्व सोयाबीन बारीक करून घेतलेलं आहे। तर यामध्ये बघा आपण आता 1 वाटी डाळीचं पीठ टाकणार आहोत। तर डाळीचं पीठ म्हणजे हे आपलं बेसन पीठ आहे रोजच्या वापरातलं। त्यानंतर त्याच्यापेक्षा छोट्या वाटीने आपण तांदळाचं पीठ इथे घालून घेणार आहोत, त्यामुळे आपले छान हे क्रिस्पी अशी टिक्की तयार होईल। तर त्यानंतर त्यापेक्षाही छोट्या वाटीने 2 ते 3 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे। तर हे सर्व पावडर फॉर्ममधले सगळे पीठं आपण घालून घेतलेले आहे। त्यानंतर इथे मी भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा, जवळजवळ 2 मीडियम आकाराचे कांदे इथे मी घेतलेले आहे। तर तुम्ही कांदा टाकल्यासोबत पत्ताकोबी, किसलेला गाजर, किसलेलं बीट किंवा अजून तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतात त्या इथे टाकू शकतात। पालेभाज्या देखील बारीक चिरून तुम्ही इथे टाकू शकतात। त्यानंतर मी इथे हळद, जिरे, हिंग, काळा मसाला, लाल तिखट आणि मीठ एवढं टाकून घेतलेलं आहे। त्यासोबत तुम्ही इथे मॅगी मसाला टाकू शकतात किंवा तुम्हाला पावभाजी मसाला, सांबर मसाला, पेरी पेरी मसाला, अजून जे कोणते फ्लेवरचे मसाले तुम्हाला यामध्ये आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये ॲड करून घेऊ शकतात। आणि हे सर्व जिन्नस एकत्र करायच्या वेळेस आपल्याला पाणी बिलकुल वापरायचं नाहीये। सोयाबीनमध्ये जे थोडंफार आपलं पाण्याचा अंश उरलेला आहे त्यामध्येच हे सर्व पीठ आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचे आहेत, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। तर रेसिपी शेवटपर्यंत बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। आणि मी ही सोयाबीनची टिक्की किंवा कबाब कशा पद्धतीने केले आहे ते तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा। तर अशा पद्धतीची टिक्की तुम्ही नाश्त्याला करू शकतात किंवा संध्याकाळी तुम्हाला थोडी भूक आहे त्यासाठी करू शकतात किंवा मुलांना छोट्या भुकेसाठी छोट्या टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा ऑफिसमध्ये देखील मिस्टरांना तुम्ही ह्या छान अशा पौष्टिक टिक्की करून देऊ शकतात। किंवा तुमच्याकडे पाहुणे आलेत आणि ऐन वेळेवर काय करावं हे जर तुम्हाला सुचत नसेल तर अशा पद्धतीने मस्त गरमागरम टिक्की, कुरकुरीत आणि सॉफ्ट अशा टिक्की तुम्ही त्यांना करून सर्व करू शकतात। पाहुणे देखील तुमच्या ह्या टिक्की खाऊन खुश होतील। तर अशा पद्धतीने बघा एक छोटा गोळा करून मी त्याला असा चपटा आकार देऊन घेणार आहे। तुम्हाला आवडत असल्यास वेगवेगळ्या आकारात तुम्ही ह्या टिक्की करून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने बघा इथे मी सगळ्या व्यवस्थित टिक्क्या करून घेतलेल्या आहेत। खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही ठेवायच्या नाहीयेत आणि छान अशा चपट्या आकारात मी गोल गोल करून घेतलेल्या आहेत। तर इथे बघा मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, तेल आणि व्यवस्थित आपलं गरम देखील झालेलं आहे। तर इथे बघा मी एक एक टिक्की यामध्ये ठेवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी या सगळ्या शॅलो फ्राय करून घेणार आहे। तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील बिना ऑइल वापरता छान या खरपूस अशा भाजून घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला अशा पद्धतीने देखील शॅलो फ्राय करायचं नसेल तर तुम्ही इथे डीप फ्राय देखील करू शकतात। तर अशा पद्धतीने बघा आपल्याला हे तेल सगळीकडनं असं पसरवून घ्यायचं आहे। सर्व टिक्क्यांना हे तेल चांगल्या पद्धतीने लागलं गेलं पाहिजे आणि बघा खालून छान सेट झाली, गोल्डन ब्राऊन झाली की अशा पद्धतीने एक एक करून हे आम्ही पलटवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्या मस्त भरपूर फायबरयुक्त, प्रोटीनयुक्त सोयाबीनच्या अशा छान टिक्की तयार झालेल्या आहेत आणि पौष्टिक अशा आहेत। यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटा देखील घालू शकतात, मी इथे घातलेला नाहीये, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तो देखील घालू शकतात। तर अशा पद्धतीने बघा आपल्या ह्या मस्त अशी टिक्की तयार झालेल्या आहेत। मुलांना देखील या टिक्की खूप आवडतील। तर दुसऱ्या साईडने देखील आपल्या छान भाजून झालेल्या आहेत, तर त्या देखील अलटीपलटी करून व्यवस्थित मीडियम टू हाय फ्लेमवर मी या भाजून घेणार आहे। तर आधी हाय फ्लेमवर घ्यायच्या भाजून आणि नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत। तर व्यवस्थित अशा ह्या आपल्या टिक्की तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील करून बघा, तुमच्या घरच्यांना देखील या टिक्की खूप आवडतील। तर सोयाबीनमध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं, त्यामुळे छान आपल्या मुलांच्या पोटामध्ये प्रोटीन देखील जाईल आणि छान ही मस्त कुरकुरीत अशी टिक्की देखील मुलांना आवडीने खाता येईल। जर तुम्ही रगडा पॅटीस करणार असेल तर रगड्यामध्ये देखील अशा पद्धतीने तुम्ही टिक्की करून खाऊ शकतात, म्हणजे तुमचा रगडा अजून पौष्टिक देखील होईल आणि खायला देखील मस्त लागेल। तर अशा पद्धतीने बघा मी ही पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व केलेलं आहे। तर पुदिन्याची चटणी माझ्याकडे घरी केलेलीच होती, त्यामुळे मी इथे याच्यासोबत सर्व केलं। तुम्ही केचप सोबत देखील हे खाऊ शकतात किंवा तुमच्याकडे जर कमी आंबट असं दही असेल तर त्यावरती तिखट टाकून देखील तुम्ही या टिक्की त्यामध्ये डीप करून खाऊ शकतात। तर अशा पद्धतीनेच पुदिन्याच्या चटणीमध्ये डीप करा आणि छान ह्या गरमागरम टिक्कीचा आनंद घ्या। नक्की करून बघा। थँक्यू, धन्यवाद।